माढा आणि महापालिकेत वादात माढा रहिवाशांसमोर आर्थिक भुर्दंडाचे संकट उभं राहिलं आहे. त्यांना आलेल्या लाखो रुपयांच्या मालमत्ता कर देयकांमुळे रहिवासी गर्भगळीत झालेले आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. भाजपच्या कोपट येथील जनसेवकाच्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की माढा आणि महापालिका यांच्यामध्ये वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोंची मालमत्ता कर देयके आली आहेत. त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. वास्तविक म्हाडाने हे पैसे भरणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणे लागते, मात्र महापालिका ते देत नाही. अशातच महापालिका लाखोंची देयके पाठवून रहिवाशांना वेठीस धरत आहे. याबाबत रहिवाशांनी ही बाब माझ्या कानावरती टाकल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी रहिवाशांना यापुढील देयकं पाठवणार नसल्याचंही अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे. दरम्यान महापालिकेतील अभियंता विभागातील कंत्राटी कामगार 10-10 तास काम करूनही त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र अद्याप कंत्राटदाराने हा विषय गांभीर्याने घेतला नसून या तक्रारदारींकडे कानाडोळा केला आहे. महापालिकेत कंत्राटदाराज सुरू असून त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना हटवण्यात यावे, याबाबत आग्रही राहणार असून लवकरच महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी म्हटलं. आज 83वा जनसंवादाचा आमचा दिवस होता आणि याच्यामध्ये विविध भागामधली विषय घेऊन लोक आले होते. प्राधान्याने सांगायचं म्हणजे महापालिकेमध्ये जो इंजिनिअरिंग विभाग आहे तर कामगार 10-10 तास काम करतात आणि त्यांना साधं किमान वेतन देखील देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. वास्तविक मागच्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदा तुम्ही बोलवून किमान वेतन द्यायची त्याला नोटीस द्या आणि अजूनही झालेलं नाही. त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये आता मी स्वतः अधिकारी, तो कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार, शेवटी हा कष्टकरी माणूस आहे आणि त्याला जर योग्य पद्धतीने त्याचा मोबदला जाणीवपूर्वक दिला जात नसेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरना, कारण कॉन्ट्रॅक्टर राज चालू आहे महापालिकेमध्ये आणि या कॉन्ट्रॅक्टरना कोणाची काही भीती नाही आहे, मनमर्जी चालू आहे आणि त्याच्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत घालून त्यांना पहिले काढून टाकायला पाहिजे. अशा प्रकारची या पुढच्या काळामध्ये भूमिका घ्यायला लागेल. म्हाडा आणि महापालिका यांच्या आपापसातल्यामुळे तिथे म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना लाखो रुपयाची प्रॉपर्टी टॅक्सची बिलं आलेली. म्हाडाचे पैसे जे आहेत ते महापालिका देणं लागतं आणि महापालिका ते पैसे देत नाही आणि महापालिका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरता तिथल्या निवासी जिथं रहिवाशांना ओलीस ठेवतं, त्यांना वेठीस धरतं की त्यांनी भरायला पाहिजे. वास्तविक ते म्हाडाने भरणं बंधनकारक आहे. तर त्या संबंधामध्ये देखील संबंधितांशी माझं चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केलं आणि रहिवाशांना कुठल्याही प्रकारे या संबंधामध्ये त्रास दिला जाणार नाही.